लहान आहे, आम्ही मोठे आहोत. कुठल्या खुर्चीवर बसले याच्यापेक्षा कुठला विचार घेऊन बसले फार महत्वाचं. झेंडा कोणत्या रंगाचा आहे, हिरवा आहे, पांढरा आहे, निळा आहे, भगवा आहे, याच्यापेक्षा तो कोणासाठी हाती पकडलाय ते फार महत्वाचं आहे. म्हणून त्याचा अजेंडा फार महत्वाचा असतो. आम्ही नेहमी सांगतोय झेंड्याचा रंग पाहू नका, झेंडा पकडणारा कोणत्या विचारानं तो कुठं जातोय तो पाहणं फार महत्वाचं. काही झेंडे घर पेटवायला निर्माण होतात आणि काही झेंडे घर निर्माण करतात, हे फार महत्वाचं आहे. आणि मग आम्हाला घर निर्माण करणारी लोक उभे करायचे आहे, घर जाणणारी नाही. आणि घर जाणणारी जाणारी काही फार वेळ लागत नाही. ते आज इथून जर एखादी शिवी लागती कोणाला उद्या इथं घर जाते. एखाद्याचा बोलण्यावरून घर पेटतात या देशामध्ये, असे कित्येक उदाहरण आपण पाहिले. आणि अशा एका विचाराच्या माध्यमातून आज मच्छिंद्र जाधव गवई, गायकी, गडलिंग आणि हे सगळ्यांनी इथं मेहनत घेतली. सर्व कार्यकर्त्यांनी यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. या कार्यक्रमाला मनोजी टेकाळे, अजयजी तपकी, रामदासजी खोत, आमचे हितेंद्रजी जाधव आणि प्रताप ताडे, ठाकूर, मयूर. मित्र, 2-3 गोष्टी आपण म्हटलं. आता म्हणून सांगितलं की दिव्यांग मंत्रालय आपण निर्माण केलं. पण 75व्या वर्षामध्ये इतर पक्षाने थोडं थांबून ठाकूर खुर्च्या ना बसून जायचं, स्टेजवरच बसता मच्छिंद्र, ते खुर्ची घ्या ना इकडे. मच्छिंद्र पक्ष आणि धर्म आणि दास असं एक समीकरण या देशामध्ये आहे. काँग्रेस असं म्हणतंय का मुस्लिम आणि ख्रिश्चन असेल, दलित बांधव असेल, यांची बाजू घेऊन आम्ही करतो, असं काँग्रेस दावा करतो. आणि दुसरा इकडे भाजपा म्हणताय हम हिंदू की बात करतो. आणि मी बऱ्याचदा विचारात पडतो. ज्या दिवशी मी भाषण ऐकलं योगी साहेबांचं, त्यांनी सांगितलं का कन्याकुमारी से काश्मीर तक और कट से कट तक जो कत्तल हो रही थी वो एक ही समाज के होते. 75व्या वर्षामध्ये मी जेव्हा पूर्ण अभ्यास करून आता बोलतोय कि कश्मीर और कन्याकुमारी और कट से कट तक अगर कोई हत्या हुई है तो कष्ट करने वाले मजदूर की और किसान की हुई है. उसकी बात आपको काम करणाऱ्या आणि एका दाण्याचे 100 दाणे करणाऱ्या निर्माण करणाऱ्या लोकांची हत्या झाली आहे. आज पर वर्षाला किमान 5 ते 6 हजार युवक आत्महत्या करते, रोजगार भेटला नाही. तर मी माझ्या आईला पोहोचू शकत नाही, मी माझ्या आईला पण चांगलं सुख देऊ शकत नाही, घर देऊ शकत नाही. आणि मग हताश होऊन शिकून सुद्धा रोजगार भेटला नाही म्हणून आत्महत्या करणारी लोक पाहायला मिळतात. जो एका दाना जमिनीत टाकला का त्याच्या कणसाला 100 दाणे येतात. आणि ही देशातली पहिली फॅक्टरी आहे. तुम्ही जर कंपनीत जर लोखंड टाकलं 100 किलोचं, 80 किलोच्या वस्तू तयार होते. किती? 80, म्हणजे 20 किलो कमी होतात. आणि नफ्यात कारखानदार आहे, वस्तू कमी बनते तरी 100 डाला है और निकला 80 किलो. तो कारखानदार या देशामध्ये सुखी झाला, त्याने एकच टाकला आणि 100 पटीने उत्पादन झालं. त्या शेतकऱ्याला 75व्या वर्षी सुद्धा आत्महत्या करावं लागतं. याच्या विरोधात प्रहार आहे. आम्ही इसके लिए लढतोय, आम्ही याच्यासाठी लढतोय का काम करणाऱ्याच्या हाती काय भेटतं. ज्यानं हे खुर्ची बनवली त्या मजुरानं, तुम्ही या खुर्चीच्या फॅक्टरीत गेले नसणार, मी जाऊन आलो. हे खुर्ची गरम उचलावं लागतं तेव्हा त्याला मोड भेटतं.
तर हे खुर्ची गरम खुर्चीला हात लावावं लागतं त्या साच्याला. त्या मजुराचे हात रोज 43, 44, 45 डिग्री मध्ये जळतंय म्हणजे गरम लागतं एवढं. आणि त्याला भेटणारा पगार आणि जो कारखानदारी चालवतं त्या कारखानदाराच्या मालकाला भेटणारा नफा, त्याला नफा जास्त असणारा मान्यता आहे. पण एवढी तफावत है, वो आसमान में है और हम जमीन पे. ही अवस्था आहे और ही अवस्था महत्वाची आहे, लक्षात घ्या. आपण या व्यवस्थेवर काम करावं. 75व्या वर्षामध्ये काँग्रेस आणि भाजपा आलं, त्याच्या मनात अनेक काही पंतप्रधान आले. त्यांनी हा विचार का मांडला नाही? त्यांच्या डोक्यात ही विचार का आली नाही? कारण मत मागणाऱ्याची संख्या ही गरिबाची जास्त आहे, श्रीमंताची कमी आहे. तुम्ही जर मतदानाच्या यादीमध्ये मतदान केंद्रावर जर लाईन पकडली तर मला वाटत नाही अदानी अंबानी कधी त्या लाईन मध्ये उभा राहिला म्हणून. उभा राहिला तो माझा कष्टकरी कामकरी मजूर गरीब उभा राहिलेला आहे आणि त्यानं खासदार आमदार तयार केला. तो खासदार आमदार त्याचा झालाच नाही म्हणून प्रहार आहे, लक्षात घ्या. प्रहार का आहे तर हे सगळं भांडण फोड करण्यासाठी आहे. जर देशाच्या सीमेवर सैनिक उभा राहिला नाही तर कधी तुमच्या छातळ्यात गोळी चालून परकीयांची ते सांगता येणार नाही. शेतात जर शेतकरी राबला नाही तर दगड खायची व्यवस्था करावं लागेल, माती दगड खावं लागेल. आणि फॅक्टरीमध्ये आणि कामावर कारखान्यामध्ये कामगार जर केला नाही तर मी सांगतोय नळाचं पाणी सुद्धा तुमच्या नशिबात येऊ शकत नाही. अशी एक व्यवस्था आहे. म्हणजे जो थांबला तर अख्खं देश थांबतं, अख्खं जग थांबतं, पण त्याला भेटणारा पगार सगळ्यात कमी असतं. याच्या विरोधात आवाज उठवायचा आहे. आम्ही कशासाठी एकत्र झालो पाहिजे? निर्यासाठी, भगव्यासाठी का हिरव्यासाठी का तुमच्या हक्काच्या मागणीसाठी? अरे आम्ही हे ठरवलं पाहिजे का नाही? मग निळ्यावाल्यानं निळ्याचे मत घेऊन जायचे, भगव्यावाल्यानं भगव्याचे मत घेऊन जायचे, हिरव्यावाल्यानं हिरव्याचे मत घेऊन जायचे. कामगार आणि शेतकऱ्यानं त्यांना काय करायचं? आणि म्हणून आम्ही एक अभियान राबवलं होतं का मुद्द्याचं बोला, निवडणूक आली आहे, झेंडे नका दाखवू, तुम्ही कोणत्या जातीचे धर्माचे आहे, तुम्ही काय काम करणार आहे आणि काय काम केलं हे दाखवायची वेळ खऱ्या अर्थानं निवडणुकीमध्ये आहे. तुम्ही लक्षात घ्या, आम्ही फक्त बोलत नाही. मी आमदार झालो आणि आमदार झाल्यानंतर मी तहसील मध्ये गेलो. मराठी समजतं का सगळ्यांना? मला वाटतं मागच्या लोकांना यांना समजत नाही, त्यांच्या मागे बसणार सर्वांना समजतो. राज ठाकरे हो म्हणणार. मी जेव्हा निवडून आलो तेव्हा आम्ही असंच, कोणी काही आमच्या मागे नेता नव्हता, कार्यकर्ता नव्हता, प्रचाराले कुठल्याही पक्षाचा दिल्ली मुंबईचा नेता आला नाही. गाव खेळातली माणसं एकत्र झाली. पहिले तर आम्ही 100 लोक बसलो. 100 लोकांना गेली 5 वर्ष प्रचंड काम केलं. ते आम्ही गावात गेलो ना तर महिन्यातून एकदा आमचा कॅम्प लागायचा हेल्थचा, आरोग्याचा. एका वर्षात आम्ही 6 कॅम्प एका गावात घ्यायच्या, लहान लहान गावात. मोठ्या गावात तर लई दूरची गोष्ट आहे. आणि त्याला फक्त कॅम्प घ्यायचं नाही तर विदाऊट तिकीट बगर पैशात मुंबईला घेऊन यायचं. मी पण विदाऊट तिकीट यायचं, पेशंटला पण विदाऊट तिकीट घेऊन यायचं, पैसेच नव्हते. आणि इथं आल्यावर गाडगेबाबाच्या धर्मशाळेत तळघरात राहायचं. तिथले संडास बाथरूम सगळं साफ करायचं, कारण फुकटात राहायला भेटायचं काम. आणि ते सगळं साफ गीत करून वेळ आला तर बच्चूकडू रक्तदान पण करायचा आणि त्या पेशंटला वाचून घरी घेऊन जायचं. हे काम करता करता बच्चूकडू आमदार झाला. म्हणजे बताकर विधायक नहीं बने, आमदार नहीं बने, काम करके बने. आणि आपण लक्षात घ्या का काम करून सुद्धा
नगरसेवक आमदार होऊ शकतं. आणि मी पहिल्यांदा जेव्हा तहसील मध्ये गेलो तेव्हा एक म्हातारी बसली होती तहसीलच्या समोर. ते 11 वाजता पासून आधी मी 4 वाजता तहसील मध्ये गेलो. नेमकं निवडून आलंय काहीतरी 20-25 दिवस, 1 महिना झाला असता. आणि 1 महिना झाल्यावर तिथं तहसील मध्ये गेलो. भावना काय म्हणतात, सामान्य माणसाप्रती तुमच्या भावना काय, तुमच्या वेदना काय, तुम्ही ते समजता का नाही समजू शकत. आप जो खाते हो मैं खाने वाला हो, आप जो पाणी पिते हो मैं पिणे वाला हो. ही एकमेकाची व्यवस्था आम्हाला पाहिलेली आहे. आम्ही जे दुःख आणि गरिबी पाहिलं आहे. त्या म्हातारीला विचारलं, म्हातारी तू कशी काय इकडे आली? म्हणे बच्चू मी 11 वाजता बसून आलो, अजूनही माझं काम झालं. म्हणजे काम काय होतं तर कार्डावरचं तिच्या पोराचं नाव कमी करायचं होतं. राशन कार्ड असतं ना त्याच्यावरचं नाव कमी करायचं होतं. व्यवस्था कशी आहे, त्या तहसील मध्ये बसणारा तहसीलदार 1 लाख रुपये महिना घेतो. किती? 1 लाख. त्या तहसील मध्ये जर 25-30 लोक काम करत असत तर महिन्याचं गव्हर्नमेंट 40 लाख रुपये खर्च करतो त्या तहसील मध्ये. बाबू आहे, तहसीलदार आहे, कर्मचारी आहे. ते म्हातारी बसली 4 वाजेपर्यंत कामच झालं नाही. काम काय होते, फक्त नाव कमी करायचं. एवढ्या लहान गोष्टीसाठी 80 वर्षाच्या म्हातारीला जर तहसील मध्ये बसायचं असतं तर मग राज्य कुणाचा आहे हा प्रश्न आहे. फिर सरकार किसकी है, गरीबों की है कि अमीरों की है, नेताओं की है कि मतदारों की है. आम्ही जेव्हा पाहिलं तेव्हा मी नायक पिक्चर पाहिला होता 1 दिवसाचा मुख्यमंत्री. तहसीलदारात घुसलो कॅबिन मध्ये, सांगितलं का या 4 वाजेपर्यंत कामकाज झालं नाही. आणि त्याला बजावणी केली, मीटिंग घेतली आणि एका म्हातारीवरून अख्ख्या मतदारसंघात 47 डिग्रीचं तापमान होतं. फार तुम्ही 47 मध्ये घुमू शकत ना विदर्भात. तुम्ही घुमले तर दुसऱ्या दिवशी बिमार पडणार, नक्की सांगतोय. आणि अशा वातावरणात एका महिन्यात आम्ही आपणी केली. आणि अख्खं कार्यालय, तहसील, प्रत्येक कार्यालय या बच्चूकडून गावात घेऊन गेलं म्हातारीच्या घरापर्यंत. इकडे सगळे तहसीलदार, कलेक्टर, सगळे अधिकारी या साईडला बसलेले, मी इकडे बसलेलो. आणि इकडे सगळं टायपिंगची मशीन, झेरॉक्स मशीन, घेऊन देणारा, अर्ज शिक्के मारणारा, तलाठी, इकडे असं इकडे 5,000 लोक. राशन कार्ड नाही, 7-12 भेटला नाही, लहान लहान गोष्टी. आयुष्य गेलं भेटत नव्हतं, आयुष्य गेलं तर भेटत नव्हतं. एक उमेदवार, एक आमदार चांगला निवडून दिला तर काय चमत्कार होतोय. माझ्या तालुक्यात 250 लोकांना पगार चालू होता मी आमदार व्हायच्या अगोदर. आता 60,000 लोकांना 1500 रुपये महिना. 60,000. हा कामाचा चमत्कार आहे, ये भानामती का चमत्कार नहीं है. काल मी सिरियल पाहत होतोय जिजामाताची, तुम्ही पहा. स्वराज्य जननी जिजामाता एक सिरियल चालू आहे, खूप चांगलं आहे. ते मारोजी भोसले, शहाजी भोसलेचं नाव मारोजी ना, वडील, शहाजीचे वडील म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजचे वडिलांचे वडील, आप्पा जे आजोबा, ते भवानीला अर्ध असा काय म्हणतात त्याला ओढत असताना प्रार्थना करत, आई भवानी वाचू आम्हाला, असं म्हणता म्हणता जिजाऊ म्हणतंय तर तू काय मागितलं. तर तिनं सांगितलं, जिजाऊची आई तिला सांगतंय, अरे भवानीला जर शस्त्र काढावं लागले, भवानीला स्वतः वाचवायला शस्त्र काढावं लागले, शंकर भगवानला तर तांडव नृत्य करावं लागलं, प्रभू रामचंद्रालाही सुद्धा धनुष्यबाण नृत्य करावं लागलं. हे जर चमत्कार असता तर मग शस्त्र काढावंच का लागले असते. आपली भवानीला सुद्धा महिषासुर मारायला
त्रिशूल घ्या लागला ना हाती, आणि म्हणून कर्म करणं गरजेचं आहे. चमत्काराची वाट पाहू नका. प्रहार या तत्वावर चालतं. आम्ही तुमच्या कामाशी बोलतोय, तुमच्या दुःखासोबत बोलतोय, तुमच्या जाती धर्मासोबत बोलत नाही. तुमची जात कोणती आहे, धर्म कोणता आहे, प्रांत कोणता आहे मला माहित नाही. आमचं नातं तुमच्या दुःखासोबत जोडलेलं आहे. हे अख्ख्या जगाला त्याचं तुमचं जास्त, त्याचं नातं आमच्यासोबत जास्त. जिसका दर्द ज्यादा होता है उसकी रिश्तेदारी हमारी ज्यादा होती है, और जिसका दुख और दर्द नहीं उसके साथ हमारा कोई रिश्ता नहीं है. हमारा रिश्ता दुख और दर्द वालों से. आणि म्हणून आपल्या सर्वांना विनंती करतोय का अशा प्रकारच्या कार्यकर्त्याची गरज आहे. उद्या मच्छिंद्र आहे ना इथं, तर तुम्हाला हमखास गॅरंटी असली पाहिजे का मी मच्छिंद्रकडे गेलो तर मच्छिंद्र 10 कामं सोडून माझ्या पाठीशी उभा राहिल्याशिवाय राहणार नाही, निवड राहणारच नाही, तर तो काम केल्याशिवाय परतणार नाही असा कार्यकर्ता. तुम्हाला माहित आहे शाहू महाराजांनी त्यांच्या दरबारात एक दलित माणूस होता. तेव्हा पुरुष आणि अपृष्ठ असा वाद होता, म्हणजे अशा प्रकारचा भेद होता. शूद्र आणि क्षत्रिय, शूद्र आणि ब्राह्मण, त्याचा हात लावता येणार नाही, सड्यावर चालता येणार नाही, घरासमोर जाता येणार नाही, त्यांना कामावर सांगायचं नाही. शाहू महाराजांच्या दरबारामध्ये एक दलित माणूस होता आणि काही लोकांनी त्यांना छळलं. ते पाणी घ्यायला गेलं, तुझ्या हातचं पाणी घेणार नाही. ते शाहू महाराजांना माहित झालं राजा कसा असला पाहिजे. लक्षात घ्या, राजा कसा असला पाहिजे त्याचं उत्तम उदाहरण शाहू महाराजांना माहित झाल्याबरोबर त्याला बनावलं आणि त्याला भर चौकात चहाची टपरी टाकून दिली. मोदीवाली चहा पार्टी नाही ती. त्यांना चहाची टपरी टाकून दिली आणि चहाच्या टपरीनं शाहू महाराज थांबले नाही. म्हणजे त्यांना फक्त धंदा टाकून दिला जमला नाही, त्याचा धंदा चालला पाहिजे, धंदा चलना भी चाहिए. तेव्हा परिवार जगण्याचा ही काळजी राजाने. राजा कसा असावा, त्याला टपरी टाकून चालणार नाही, तर राजाने रात्रभर झोपच लागली नाही. शाहू महाराज टपरी तर टाकली, पण हा दलित आहे, दुकानावर जाणार कोण चहा पिण्याच्या आरसा. तर शाहू महाराज स्वतः त्या टपरीवर गेले आणि तिथला चहा पेला राजा पहिल्यांदा एका सामान्य माणसाच्या घरचा. त्याला दुकानही टाकून दिलं आणि तिथं दुकान चालावं म्हणून त्या दुकानातला चहा पिऊन राजा घरी परतला. याला म्हणतात राजेपण. आमचं राजेपण आहे. आमचे राजे असे येतात, उभे येतात, उभे जातात, कुणाला भेटतही नाही. बाय बाय, हाय हाय असं करून वापस चालले जात नाही होता. किती लोकांना घर भेटली नसतात, किती लोकांना घराची गरज आहे माहित आहे तुम्हाला. इथे किती लोकांना घराची गरज आहे, इकडे कोणालाच नाही. इतक्या लोकांना, अर्ध्या लोकांना घराची गरज आहे. पाठी मागं पण आहे. आता 75व्या वर्षामध्ये घर देता का घर, तर नाना पाटेकरचं पाहिलं का तुम्ही? कोणी घर देता का घर? 75 वर्ष होऊन गेले राव, घर नाही भेटलं. बाबासाहेबांना अन्न वस्त्र निवारा, अन्न वस्त्र जसं श्रीकृष्ण गीतेमधला सार पसायदान आहे ज्ञानेश्वराच्या. गीता पूर्ण वाचायची गरज नाही, पसायदानात गीता समजून जाईल एवढी ताकद पसायदानामध्ये आहे. घटनेचं पसायदान काय आहे तर बगर कोणी घराचं राहता कामा नाही, बगर निवारा का नहीं रहना चाहिए. बाबासाहेब सांगतात बगर वस्त्र का कोई रहना नहीं चाहिए, अगर भूखा कोई सोना नहीं चाहिए. 75व्या वर्षात घर नाही, राज्य चालतोय. 75व्या वर्षात जेवणाची व्यवस्था नाही. मग लढा याच्यासाठी उभा कराव का धर्मासाठी उभा कराव? लढा याच्यासाठी उभा कराव का जाती जातीत भांडाव? प्रश्न आहे तुमच्या आमच्यासाठी. परंतु लढे सोपे झाले पाहिजे, मला सोप्या पद्धतीत भेटलं पाहिजे, म्हणून रंगाचे झेंडे तुमच्या छातीवर उभे करतात. फायदा मिळाले
सोडू नका, निळा महत्वाचा आहे. थोडं पहा, भगवान खाली पडला नाही पाहिजे, हिरवा वरती आला पाहिजे, हिरवा खाली पडला पाहिजे, भगवा वरती आला पाहिजे. डोकं बेकार होत. बाप मेला तरी बेहत्तर, नेता जिवंत राहायला पाहिजे. ही व्यवस्था राज्यकर्त्यांनी तुमच्या आमच्या डोक्यावर आणून ठेवली. आम्हाला नेत्याचं महत्व पडलं, पण बापाचं महत्व नाही पडलं. बाप मेला आमचा, पण आम्ही कधी पोस्टर होल्डिंगनी लावलं. नेता मेला का होल्डिंग लागतं गावागावात, आणि सगळे जण श्रद्धांजली अर्पण करतात. आमचा नेता मेला, आम्हाला दुःख झालं. काळ्या पोस्टर मध्ये नेत्याचा फोटो, त्याच्या खाली कार्यकर्त्याचं नाव नसतं ना, पण अशी व्यवस्था आहे. आपण या व्यवस्थेच्या दूर जात आहे. आता मुंबईची व्यवस्था सांगतो, बाकी संपवतो. मुंबई 34,000 एकरावर बसली आहे. किती एकरावर? पुरी मुंबई आहे ना, इथं छत्रपती किती आहे माहिती आहे? 34,000 एकर. याच्यातलं 6,000 एकर 6 लोकांच्या ताब्यात आहे. त्याच्यात गोदरेज आहे ना, गोदरेज कंपनी, त्या गोदरेजच्या हाती 3,000 एकर जमीन आहे. किती एकर? 3,000. व्यवस्था कशी आहे? ज्यानं देशासोबत गुलामी हरामी केली, तेव्हा तुमच्या आमचे बापदादे वंश लढत होते. एक एक रक्ताचा थेंब या देशाच्या स्वातंत्र्यासाठी वाहत होते, तेव्हा हे 6 लोक हरामी करत होते. इंग्रजाचे पाय गुंत होते, त्यांना मदत करत होते, त्यांना पैशाची मदत करत होते, नव्हे तर आपूचा व्यवसाय करत होते. त्यांच्याजवळ या देशामध्ये मुंबईत 6,000 एकर जमीन, 6 लोक जवळ आहे. आणि आम्हाला मात्र पाय पसरवले, जागा उपलब्ध नाही. लढा याच्या विरोधात उभा करायचा आहे. प्रहार उसके खिलाफ हमको लढला. हे 6,000 एकर जमीन हिसकायची आम्हाला 6 लोकांच्या. आणि ज्याला घर नाही, ज्याला राहायची व्यवस्था नाही, त्याच्यापर्यंत घेऊन जायची आहे. याच्यासाठी मुंबईचा लढा उभा करायचा आहे. जसं गावात आम्ही शेतकऱ्याच्या हमी भावाची गोष्ट करतोय, तसं शहरात आम्ही घराची व्यवस्था करतोय. घर निर्माण झालं पाहिजे आमचं. 75व्या वर्षी जर घर निर्माण होत नसत आणि आम्ही झेंडे घेऊनच उभे राहत असत, तर तुमच्यासारखी नामर्दाची अवलाद कुठंच सापडणार, कुठंच नाही. छत्रपती शिवराय आदिलशहाच्या विरोधात 10 लाख सैनिक होता. आदिलशहाचं किती? 10 लाख, 20,000च्या वर ते घोडसवारी, 5,000 हत्ती, त्याचे शिलेदार 20-25,000 सरसेनापती. आणि छत्रपती आदिलशहाच्या विरोधात जेव्हा बंड पुकारतं, तेव्हा 8 मावळे असतं, 7-8 मावळे, फक्त 7 ते 8. तुम्ही लक्षात घ्या, तिकडे 10 लाखाची फौज आहे, कधी आघाडी सांगता येत नाही. आणि इकडे असणाऱ्या 7 लोकांनी म्हणताय हम लढेंगे उनके साथ, वो 10 लाख होंगे, लेकिन हम लढेंगे स्वराज्य के लिए. कारण तो आदिलशहा आमच्या आई बहिणीची इज्जत लुटत, त्याचे सैनिक आमची जमीन हिसकावून घेत, आमचा शेतसारा हिसकावून घेत, आमचं पिकलेल्या धान्यामध्ये आमचा हिस्सा 1% असतं आणि त्याचे 3% चालले जातं. याच्या विरोधात 7-8 पोरं उभे राहतं. जिजामाता काय म्हणतो देतं, आणि 7 लोक पहिला गट शिकत आणि आदिलशहाला आव्हान देतं. म्हणून हम संख्येचे किती कमी आहे, आम्ही संख्येने किती कमी आहे, याच्यापेक्षा आमच्यात हिम्मत काय ते फार महत्वाचं आहे. हमारे में जोश क्या है, लड़ने के जोश होना, फाइट करने वाला होना, फाइटर बनना है हमको. आणि मग कोणाची सत्ता आहे याच्यापेक्षा आम्ही किती विचाराने मजबूत आहे ते फार महत्वाचं आहे. आणि मग हे आज कार्यकर्त्याचा मेळावा, उद्या इथं लोकांना सारा आधार देणारा असला पाहिजे. तलवार हातात असली म्हणजे दहशत दुश्मनाकडे, आणि आधार मात्र सामान्य माणसाला निर्माण झाला पाहिजे. आणि म्हणून आम्हाला तलवार घ्यायची गरज नाही आहे, मतदान करण्याची गरज. 10 आंदोलनाची ताकद एका मतदानात आहे. 10 आंदोलन
तुम्ही सगळ्यांना घरावर पोस्टर लावले असते, 75च्या वर्षात घर भेटलं नाही म्हणून आम्ही तुम्हाला मत मारला असं म्हटलं असतं तर मग त्या पोस्टरकडे त्या नेत्याचे डोळे गेले असते. अरे आम्हाला तो आम्ही मत लावण्याची पोस्टर घेतले लावले सगळ्या उमेदवारांना. तुम्ही थोडे हुशारी जर केली पुढच्या काळात तर नाही मत नाही, पगार नाही मत नाही, रोजगार नाही मत नाही, सब चालावे. आमच्याकडे तुकडोजी महाराज आहे, त्याने खूप चांगला अभंग दिला. सोन्याचा देव त्याने चोराचं भेव, लाकडाचं देव त्याने अग्नीचं भेव. बरोबर ना? सोन्याच्या देवाने चोराचंच भेव, लाकडाच्या देवाने अग्नीचं भेव आणि राजकीय देव त्याने